खानापूर तालुक्यातील कपोली येथे संशयातून पत्नीची निर्घृण हत्या, पतीच्या अति संशय आणि अमानुष क्रौर्याला बळी पडून एका तरुण विवाहितेची कपोली गावात निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मृत महिलेचे नाव श्रीमती किरण अविनाश बालेकुंद्री, वय 30 असे असून त्या खानापूर तालुक्यातील कपोली येथील रहिवासी होत्या। उदरनिर्वाहासाठी त्या स्थानिक किराणा दुकानात काम करत होत्या। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार किरण या दुकानात काम करत असताना तसेच घरी आल्यानंतर ग्राहकांचे फोन येत असल्याने तिचा पती अविनाश बालेकुंद्री याला तिच्या चारित्र्यावर संशय येऊ लागला। ती कोणाशी तरी अनैतिक संबंध ठेवत असल्याचा आरोप करत तो वारंवार तिच्याशी भांडण करत असे। हा संशय अखेर हिंसाचारात बदलला। दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान आरोपी पती अविनाश याने आपल्या घरातच पत्नीवर खुनाच्या उद्देशाने अमानुष हल्ला केला। त्याने काठी, हातोडा तसेच हातपायांनी किरण हिच्या दोन्ही हातांवर, दोन्ही पायांवर, पाठीवर, डोक्यावर व चेहऱ्यावर बेदम मारहाण केली। या भीषण मारहाणीत तिला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच नंदगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री रविकुमार धर्मट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। आरोपी पती अविनाश याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेमुळे कपोली गावात तीव्र संताप आणि शोककळा पसरली असून एका तरुण विवाहितेच्या निर्घृण हत्येमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे।